कमिटमेंट, शब्द दिला म्हणजे दिला आणि तो दोघांनीही पाळला. आणि तो पाळल्यानंतर नुसतं पाळणं नाही तर थेट एकमेकांना भेटण्यासाठी ती आतुरता, सगळे आलेले अनुभव, स्ट्रगल आणि त्यानंतर पुन्हा सगळी गाडी रुळावर येऊन सगळी घाटातली नागमोडी वळणं बाजूला ठेवत आयुष्याचा प्रवास हा सुकर कसा होतो. पण आत्ता या ठिकाणी मग त्यानंतर लग्न झालं. लग्न मुंबईत? हां, नंतर वर्षभराने लग्न झालं. अच्छा, मग लग्न कुठे केलं? तेव्हा घरातले आले होते? काळ्या चौकीचा समाज मंदिरात आणि सगळ्या सासरच्या माणसांनी केलं. बाहेरचं कोणी नव्हतं. आणि 4 तारखेला आम्ही रजिस्टर करून आलो. 5 तारखेला आमचं वैदिकने झालं. 50 वर्ष मागे गेलं ना आता. पण त्यानंतर मुलगा झाला आणि जी गोडी झाली आहे. त्यांचा जन्म झाला 68ला आणि वातावरण बदललं पूर्ण. म्हणजे एवढं आम्ही म्हणजे नंतर कोणी म्हटलंच नाही. त्याच्यानंतर अशा तऱ्हेचं नातं तयार झालंय. मागचं सर्व संपून माझे सासू सासरे, माझे मेवणे, माझी मेवणी. अगदी बरोबर. या गप्पा सुरू असताना काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं अचूक आली तर बक्षीस तर मिळेलच. पण बघूया ना, 50 वर्षापूर्वीच्या अनेक आठवणी किती तंतोतंत जुळतायत. प्रश्नोत्तर. आजोबा ज्या व्यायामशाळेमध्ये व्यायाम करायचे त्याचं नाव लिहा. समोर दाखवा या कॅमेऱ्याला दोघांनी. अभिनंदन. पिंगेज क्लासला जाताना जी बस पकडायची त्याची वेळ किती होती? आणि यायचे किती वाजता तेही लिहा. दोघांनी. सकाळी 7 वाजता आणि येताना 9:30 वाजता, सकाळी 10 वाजता आणि येताना 12 वाजता. पहिलं पत्र कुणी कुणाला लिहिलं होतं? आजोबांनी आजीला की आजीने आजोबा? आजीनी आजोबांना. त्यांनी लिहिलं आजोबांनी आजीला. लग्नानंतर बघितलेला पहिला सिनेमा, दोघांनी एकत्र बघितलेला पहिला सिनेमा, त्या सिनेमाचं नाव दाखवा. लग्नाचा मुहूर्त कितीचा होता? अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.